नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। पीएम किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता मिळण्यापूर्वी मोठी अपडेट येत आहे। सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। म्हणजे काय तर सरकार या ठिकाणी या योजनेचे मूल्यमापन करणार आहे, त्यातील बाबी तपासणार आहेत। मग मूल्यमापन करण्यामागचा उद्देश काय, मूल्यांकन का करणार आहे, असे प्रश्न आपल्याला पडले असतील। तर मग मित्रांनो, याचा उद्देश काय आहे, मूल्यमापन का करणार आहे आणि मूल्यमापन केल्यानंतर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का तोटा होणार आहे, याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे आपण हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि या ठिकाणी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही आपल्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो, ते आपल्याला वेळेवर मिळतील। चला तर मग मित्रांनो बघूयात। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी, सामान्य नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत। मग शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावं हाच या मागचा उद्देश आहे। तर मग सरकार अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे की ज्या या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपयाचे आर्थिक पाठबळ देते। आतापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत। दरम्यान 17वा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे। म्हणजेच आता केंद्र सरकार या योजनेचे मूल्यमापन करणार आहे। मग देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचे आतापर्यंत 16 हप्ते मिळाले आहेत। मग 17वा हप्ता कधी मिळणार आहे याची प्रतीक्षा लागली आहे। मग हा 17वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्यापूर्वी केंद्र सरकार त्याचे मूल्यमापन करणार असल्याची माहिती मिळत आहे। मग या योजनेची मूल्यमापन म्हणजे तपासणी करण्यासाठी NITI या आयोगाशी संबंधित विकास देखरेख मूल्यमापन कार्यालय म्हणजेच DMEO ने या योजनेच्या मूल्यमापनासाठी निविदा मागवल्या आहेत। मग विशेष म्हणजे पीएम किसान योजनेवर केंद्र सरकार दरवर्षी 60,000 कोटी रुपये खर्च करत आहे। या योजनेचे मूल्यांकन करण्याचा उद्देश काय, असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे। तर मग या योजनेचे शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा किती प्रमाणात पूर्ण झाल्या, म्हणजेच या योजनेने शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा किती पूर्ण केल्या आहेत, पीएम किसान योजनेचा कृषी उत्पन्नावर काय परिणाम झाला आहे, म्हणजे की पीएम किसान योजनेमुळे कृषी उत्पन्न वाढले किंवा शेतकऱ्यांना मदत झाली, मग त्या उत्पन्नावर काय परिणाम झाला आहे त्याचा या ठिकाणी अभ्यास केला जाईल। तसेच थेट लाभ हस्तांतरण या शेतकऱ्यांचे समाधान करण्याचा आदर्श मार्ग आहे का, म्हणजे शेतकऱ्यांना मदत करणे म्हणजे डायरेक्ट बँकेवर पैसे पाठवणे हा त्यामागचा एक चांगला पर्याय आहे का, आदर्श मार्ग आहे का। मग ह्या 3 बाबी मित्रांनो समजून घेण्यासाठी हे मूल्यांकन होणार आहे। हा सरकारचा प्रयत्न आहे की एक पहिली बाब म्हणजे आर्थिक गरजा किती प्रमाणात पूर्ण केल्या आहेत आणि दुसरी बाब म्हणजे उत्पन्नावर काही त्याचा परिणाम किती प्रमाणात झाला आहे आणि शेतकऱ्यांचे जे पैसे डायरेक्ट पाठवले जाते त्यामुळे ते शेतकरी समाधानी आहे का, अशा 3 बाबीवर या ठिकाणी अभ्यास केला जाणार आहे, मूल्यांकन केले जाणार आहे, तपासणार आहे। आणि सरकारला नंतर काय या योजनेबाबत सुधारणा करायची असेल तर या मूल्यमापन समितीने दिलेल्या अहवालातून या ठिकाणी सरकारला निर्णय घेता येईल, यासाठी ही समिती स्थापन केली आहे। तर मग मित्रांनो, पीएम किसान योजनेसाठी सरकारने या ठिकाणी 60,000 कोटी रुपये ठेवलेले आहेत। तर मग सरकार 2024-25 या वर्षात या योजनेसाठी 60,000 कोटी रुपये राखून ठेवले आहे। गेल्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय आणि सुधारित अंदाजाप्रमाणे आहेत। मग योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी 24 राज्यांमधील किमान 5,000 शेतकऱ्यांना सर्वेक्षणात समाविष्ट केले जाईल। त्यापैकी टॉप 17 राज्यांमध्ये सुमारे 95% पीएम किसान लाभार्थी आहेत। मग शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येईल
यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे। याशिवाय शेतकऱ्यांना या योजनेच्या पैशातून खते व बियाणे वेळेवर खरेदी करता यावीत यासाठी सरकार ही मदत करत आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, सरकार PM किसानचा 17वा हप्ता मिळण्यापूर्वी हे मूल्यमापन करणार आहे, तपासणी करणार आहे, ज्यातून शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देता येईल, आणखी त्यात काही शेतकऱ्यांसाठी सुधारणा करता येईल। योजना राबवताना कोणकोणत्या समस्या येतात शेतकऱ्यांना या संदर्भात हे मूल्यमापन होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती फायद्याची वाटली असेल, खरी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।